नमस्कार, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी बिग बाडी कशी बनवायची ते बघूया। याआधी पण मी ही ग्रीन कलरची बिग बाडी बनवून दाखवली होती। याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। त्यानंतर ही छोटीशी बिग बाडी मी आमच्या घरच्या छोट्याशा गणपती बाप्पांसाठी बनवलेली होती। ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आता आपण सुरू करूया। तर ह्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। त्यासाठी मी हा असा एक ड्रॉप शेपचा मोती घेतलेला आहे, रेड कलरचे 2 क्रिस्टल्स आणि मोती घेतले 6 mm चे। त्यानंतर मोती चक्री 24 गेज वायर घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही अशी फ्यूज तार लागणार आहे, याला बॉल पिन्स पण म्हणतात, आणि आपले कटर, राऊंड नोज प्लायर। आता मी फ्यूज तारमधून एक तार काढून घेतलेली आहे आणि याला अशा प्रकारे कट करून आपल्याला आता एक हँगिंग तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी हा एक छोटासा रेड कलरचा क्रिस्टल घालून, त्यानंतर हा असा ड्रॉप शेपचा आपला जो मोती आहे तो घालून आणि याला राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने असा एक लोरियल सारखा शेप देऊन द्यायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपलं हे हँगिंग तयार आहे। उरलेली वायर आता आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे ही हँगिंग आपली रेडी झाली। त्यानंतर आपल्याला आता ही 24 गेज वायर घेऊन आणि एका साईडला थोडी कमी आणि एका साईडला जास्त अशी ठेवून आपल्याला व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी आकार देते अशा प्रकारे असा लूप तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने एका बाजूने थोडी जास्त तार घ्यायची आपल्याला। हे बघा, व्हिडिओमध्ये बघितलं की तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे या पद्धतीने आपला हा लूप आता तयार झालेला आहे। आणि उरलेली तार आहे ती तार आपण आता याला सर्कल शेप देऊन द्यायचं आहे। ठीक आहे, ही वरची तार आपल्याला अशी हाफ सर्कलमध्ये अशा पद्धतीने फिरवून आणि उरलेली वायर इथे आपण कट करून घेऊया। आता हा आपला बिग बाडीचा आकार तयार आहे। त्यानंतर स्प्रिंग बनवण्यासाठी मी इथे 30 गेजची वायर घेतलेली आहे, मायक्रोप्लेटेड वायर आहे ही, आणि ही 18 गेजच्या वायरवर आपल्याला अशा पद्धतीने फिरवून थोडी जवळ घेऊन अशी फिरवत आणि असा स्प्रिंग तयार करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ही स्प्रिंग पण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होईल। आपल्याला जेवढी लॉंग पाहिजे तेवढी स्प्रिंग आपण अशी गुंडाळून घ्यायची। उरलेली वायर आता आपण इथेच कट करू आणि किती सोप्या पद्धतीने आपली स्प्रिंग आता तयार आहे। या स्प्रिंगचे मागचे आणि पुढचे दोन्ही टोक आपल्याला कट करायचे आहेत, अनइवन असल्यामुळे ते चांगले दिसत नाही। आता आपल्याला हे सगळे हँगिंग्स आपल्या बिग बाडीमध्ये घालून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी मी आता मोती चक्री घालून घेते। त्यानंतर रेड क्रिस्टल 4 mm चा क्रिस्टल आहे, पुन्हा एक मोती चक्री आणि हा 6 mm चा मोती। त्यानंतर आपला हा लोरियल, पुन्हा मोती, मोती चक्री, रेड क्रिस्टल आणि मोती चक्री घालून या ठिकाणी आपली बाली आता तयार आहे। आता आपल्याला दुसऱ्या बाजूला पण लूप तयार करून घ्यायचा आहे। तर ज्यांना लूपसाठी किती वायर सोडायची हे लक्षात येत नसेल तर त्यांनी आधी असा लूपला आकार देऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर वायर कट करायची, म्हणजे एक्स्ट्राची वायर आपली व्यवस्थित लूप तयार होईल आणि एक्स्ट्रा वायर कट होईल। ठीक आहे, अशा पद्धतीने आणि ह्या लूपला असं थोडंसं वरच्या बाजूला घ्यायचं आहे। आता आपल्याला ही जी स्प्रिंग आपण तयार केली होती, स्प्रिंग आपण अशी वरच्या तारमध्ये घालून घेतली आहे। ठीक आहे, या पद्धतीने आपलं आता हे बिग बाडी तयार आहे। आता आपल्याला ही उरलेली वायर पण कट करून घ्यायची आहे। तर बरोबर लूपमध्ये येईल अशा पद्धतीने ही वायर सोडून आणि उरलेली वायर आता इथे
आपण कट करून घेऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि याला थोडंसं वरच्या बाजूला करून अशा पद्धतीने अडकवून घ्यायचं. ठीक आहे, ही वायर थोडी जास्त झाली, पुन्हा कट करून घेते. आणि या पद्धतीने अगदी सहज सोपी आणि घरच्या घरी आपली ही गणपती बाप्पांसाठी सुंदर अशी भीकबाडी तयार आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.